पाटेश्वर मंदिर आम्ही वर जात आहे। गणेशजी आणि रिद्धी सिद्धी, गणेश रिद्धी सिद्धी अशा 3 मूर्ती आहेत, पण त्यातल्या 2 मूर्ती गणेशजी आणि एक मूर्ती एका दगडात आणि दुसरी दुसऱ्या दगडात आहे। आणि इकडून वर जायला रस्ता, कारण 1.25 किलोमीटर चालून आल्यापासून गाडी पार्किंगपासून रिद्धी सिद्धी दर्शन, गणेशजी दर्शन घेतल्यानंतर आपण हे कमळाचे टाके बघू शकतो। सुंदर टाका आहे, कमल पुष्प आहेत। चांगलं ठिकाण आहे। माचीवरती साधारणपणे 3000 फुटावरती आहे आणि माचीचं हे डिस्टन्स साधारणपणे 1.25 किलोमीटर आहे, चालायला लागतं। थँक्यू। चढ आहे। हां, हा रस्त्यानं आपण आल्यानंतर या इथं कोपऱ्यामध्ये 2 लिंग आहेत, शिवलिंग, 64 लिंगांचे 2 समूह, आयोनी आणि हे एक शंकर मूर्ती आहे त्याच्यावर एकल, आणि हे 64 लिंग, हे आयोनी आणि सयोनी लिंग। इथं एक खंडित मूर्ती आहे। हे मंदिराचा मुख्य दरवाजा, कोनाड्यामध्ये अशी शिवलिंग आहेत। या दरवाजातून आल्यावर हे पाटेश्वरचं सुंदर मंदिर, नंदी दीपमाळ, हे सुंदर मंदिर, चौक, चांगली परसबंदी आहे, दगडाची हे आहेत, 2 दीपमाळ, नंदी मंडप आणि मागं गाभारा। मंदिरात आपण प्रवेश करतो आहोत। सिंपल हेमाडपंथी मंदिर आहे, पण कुठेही नक्षीकाम नाही, पण दगडी मंदिर आहे। डावी बाजूनं भरपूर मूर्ती आहेत। तिथं आपण या 2 मूर्ती बघू शकतो। या इथं शेषशाही विष्णू आहे। हे गाभाऱ्यामध्ये पार्वती आणि शंकराची पिंड आहे। तर तिकडं वर हे पार्वतीची मूर्ती आहे आणि शंकर पिंड। या बाजूला गणेशजी, विनायकी म्हणजे गणेशाचं स्त्री रूप, पाटेश्वर मंदिर, सातारा। ही एक सुंदर मूर्ती आहे। पाटेश्वर मंदिर, सातारा येथील हे विनायकीचं मूर्ती। आपण गणपतीची स्त्री रूपातील मूर्ती फार कमी बघतो, तशी इथंही आहे। आपण बघू शकता, ही विनायकी गणेश मूर्ती स्त्री रूपातील। पाटेश्वर मंदिरातील हे शेषशाही विष्णूंचं मूर्ती आहे। शेषशाही विष्णू आपण बघू शकता, झोपलेले आहेत। मध्ये त्यांच्या नाभीतनं जे कमळातनं ब्रह्म आहे, तो ब्रह्मदेवाची मूर्ती खंडित झालेली आहे। पण इथं पायाशी लक्ष्मीची जी मूर्ती आहे त्याचं सर गेलेलं आहे, पण ती मूर्ती आहे। आणि खाली शेषनाग आपल्याला सुंदर दिसू शकतो। तर ही शेषशाही विष्णूची पाटेश्वर मंदिर, सातारा येथील सुंदर मूर्ती। पाटेश्वर मंदिरातील ही महिषासुर मर्दिनीची मूर्ती आपण बघू शकता। पाटेश्वर मंदिरातील ही चतुर्मुख ची मूर्ती आहे। किती कोरीव आणि छान आहे बघू शकता आपण। चतुर्मुख, 4 मुख आहेत, या माळा, असं एकूण हे सुंदर मूर्ती आहे। या मंदिराच्या इथं आलं मध्यभागी ते पटेकरी बसलेले आहेत आणि डाव्या बाजूला ही सुंदर शिवलिंग आहे।
जवळजवळ 4 फूट उंचीचं सुंदर शिवलिंग आहे. उजव्या बाजूला मोठी मारुतीची मूर्ती आहे. हे मारुती पाटेश्वर मंदिर उजव्या बाजूला. उजव्या बाजूची येथील मारुती मूर्ती बघितल्यानंतर झाडाखाली सुंदर गरुडाची मूर्ती आहे. शेजारी नाग आहेत, खाली पंख आणि गरुडाचं नाक वगैरे व्यवस्थित आहे. ही गरुड मूर्ती. शेजारी सुंदर पट आहे शिवलिंगाचा. शिवलिंग पट जो आहे, शिवलिंग आतील लिंग हे वेगळ्या प्रकारे बसवलेलं आहे. पुढे पंचलिंग आहेत. हा मासा आहे, मत्स्य आणि कमळपुष्प असे हा सुंदर पट आहे. याचं पौराणिक महात्म्य माहीत नाही, पण हा एक वेगळा प्रकार आपल्याला पाटेश्वर मंदिरात बघायला मिळतो. पाटेश्वर मंदिर बघून आल्यानंतर हे एक जुना पुरातन प्रचंड चाफ्याचं झाड आहे, खंडित नंदी, आणि इथं एक वेगळ्या प्रकारचं शिवलिंग आपण बघू शकता. श्री गोविंदानंद सरस्वती महाराजांची समाधी आहे. सुंदर समाधी आहे. सुंदर मोठे निरांजन, शंकराचा मुखवटा. इथं आपण जुने मोठे पेटारे बघू शकता. धान्य कोठार, असे हे सुंदर मंदिर.